त्याचे म्हणजे ह्या सगळ्या सांगितलेल्या गोष्टीचे कळल्या महावर्म जे जे कर्म धर्म नाशिवंत जीवनामध्ये जगत असताना वर्म जर आपलं चुकलिया वर्म फेरा पडे आपलं वर्म चुकलं फेरा पडल्याशिवाय राहत नाही पुनरपी जन्म पुनरपी मरणम पुनरपी जन्म जठरी शयन हे चालू होतं ते जर बंद करायचं असेल भगवान परमात्म्याला अनन्य भावाने शरण जायचं नुसतं जायचं नाही नाहीतर नुसतं काय काय लोक म्हणतात आजपासून थेरपी येत नाही आहे का नाही मळ भागच तर म्हणतात आणि उद्या दुसऱ्या दिवशी चालू करतात बरं का कारण ते पाप काय कशामुळे पाप आहे शास्त्रानं 5 महत्वाचे पाप सांगितले पहिलं पाप स्त्री हत्या पंचमहापातक आहे बरं का स्त्री हत्या बाल हत्या भ्रूण हत्या स्त्री गमन परस्त्री गमन आणि 5वं मदिरा प्राशन म्हणजे मदिरेचं प्राशन करणं हे पंचमहापापापैकी एक आहे म्हणून ते आपण प्राशन केलं की आपल्याला नरकाला जावंच लागतं पण अनन्य भावानं जर आपण भगवान परमात्म्याला शरण गेलं तुकाराम महाराजावर संतांवर विश्वास ठेवला त्याची कळली हा वर्म या मानवी जीवनाचं जर आपण जाणून घेतलं तर आपल्याला भगवंत नक्की अंतकाळाला मदत केल्याशिवाय राहणार नाही एक वर्माचा 5 मिनिटात दृष्टांत तुम्हाला सांगतो आपल्याला वर्म कळत नाही वर्म कळत नाही याचा शोधायचं नाही का किंवा ज्याला माहिती आहे त्याला विचारायचं नाही का विचारलं पाहिजे पण आपल्याला लाज वाटते कसे विचारावं हरिविजय दृष्टांत आहे भगवान श्रीकृष्ण रुक्मिणी माता आणि भगवंताचा आवडता भक्त अर्जुन बघ आणि सारखा अर्जुनाला भगवान श्रीकृष्ण जेवायला सांगायचे बघ जेवायला सांगायचे सांगत असताना रुक्मिणी माता काय म्हणल्या देवा अहो तुम्ही सारखा अर्जुनाला सांगता तुम्ही सम आहात ना भीमाला एक दिवस सांगा देव म्हणला मी अर्जुनाला सांगतोय आणि मी जरी भीमाला सांगितलं तर माझ्या सांगण्यावरनं भीम दादा येत नाही कारण भीमाला माहित आहे देव मला दावा सांगत माझं वर्म त्याला माहितीये देव बाबा सांगत नाही तुम्ही सांगून बघा स्वयंपाक करायला मी खंबीर राहिली म्हणे 16,108 आहे तुम्ही भीमाला सांगा माझ्या सांगण्यावरनं येत नाही तूच दूध पातवा तुझंच नाव सांग पहिल्यांदा दूध आला इंद्रप्रस्थावर कृष्णाचा दूत आल्यामुळे त्याचं स्वागत केलं गुळ पाणी त्या ठिकाणी त्याला विचारलं भगवान श्रीकृष्ण सुखी आहेत का काय आमच्यासाठी आज्ञा आहे सांगितलंय धनुर्मास केलाय त्यांनी आपल्या वारकरी जमवायला धनुर्मास म्हणून एक दिवस करतात बरं का त्या दिवशी सूर्य उगवायच्या आत अतिथी भोजन झालं पाहिजे ब्राह्मण भोजन असू द्या वारकरी भोजन असू द्या सूर्य उगवायच्या आत जसं आपण द्वादशी साधन द्वादशी साधली जशी आपण ऋषीराजानं साधन द्वादशी साधली सूर्य उगवायच्या आधी तसं धनुर्मास म्हणून एक प्रकार आपल्या वारकरी संप्रदाय आहे तुम्हाला माहित नसलं तर सांगतो मी तुम्हाला तर सांगितलं त्याला की असा कार्यक्रम आहे आणि त्या ठिकाणी अर्जुनाला असं म्हणणार पण नाही भीमाला जेवायला सांगितलं म्हणून सगळ्यांचा विश्वास बसला नाही भीम दादा म्हणला देव मला सांगत नाही ते अर्जुन भक्त आहे त्यांचा अर्जुनाच्या रूम मध्ये जावा अहो नाही तुम्हाला सांगितलं ह्या वेळेस अजून एकदा सांगावं ते म्हणला रुक्मिणी आई साहेबांनी तुम्हाला सांगितले हा मग सांगितलं असं देव मला सांगितलंय रुक्मिणी आई साहेबांना सांगितलं असं लगेच निघालो म्हणले भीम दादा निघाले लगेच आई साहेबाला भगवान कृष्णाला नमस्कार केला कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः नमस्कार केला देवाला विचारला देवा ह्या भक्तावर आज दया दाखवली किती दिवस झालं मी भुकेच देव प्रसादासाठी तुमच्या रुक्मिणी मातेने आमच्या उपकार केला देव म्हणजे मला मध्ये घ्यायचं नाही रुक्मिणी तू भीमदादा जेवायला बसले आता भगवंताच्या घरी 16,108 आई साहेब आहेत थोडं केलं असेल गाव त्यांनी भरपूर करून ठेवलं पुरणपोळी साधी पोळी वरण भात तूप
कोशिंबीर चटणी वगैरे सगळं त्या ठिकाणी होतं. सगळं केलं. भीमदादा जेवायला बसले, केळीचं पान समोर मांडलं, डाव्या हाताला मीठ मांडलं. जेवायला कसं वाढावं ह्यालाही शास्त्र आहे बरं का, खावं कसं ह्यालाही सगळ्याला शास्त्र आहे. त्या शास्त्रामध्ये जर आपण गुंतलो तर आपल्याला काय करावं हे कळत नाही. म्हणून संतांनी फक्त रामकृष्णाने सांगितलंय वारकरी संप्रदायासाठी सर्वात श्रेष्ठ मंत्र आहे. जेवायला वाढलं, सर्व वाढल्यानंतर त्या ठिकाणी भीमदादाने जेवायला सुरुवात केली. पाणी फिरवलं. चित्रावती चित्राय नमः, चित्रगुप्ताय नमः, यमाय नमः, इंद्रमाय नमः, अमोहेश्वरं भूत्वा प्राणिनां देहमा सदा प्राणा प्राणसमायुक्तं पचाम्यन्नं चतुर्विध. हे सर्व मी अन्न खात आहे. भगवान परमात्मा तुम्हीच बसवण्याचं काम करता. हा गीतेचा 15व्या अध्यायातला त्या ठिकाणी श्लोक आहे. तो जेवताना प्रत्येक वारकऱ्यांना म्हणायचा आहे, बंधन बघा, तो म्हणल्याशिवाय आपल्याला अन्न पचन होत नाही, नाही तर गडबड होते पोटात. त्या ठिकाणी भीमदादा बसले, जेवण सुरुवात केली. पहिला लॉट संपला, पुरणपोळी संपली, भात संपला, हळूहळू कुरवड्या संपल्या, त्या ठिकाणी भजे संपले, सगळं संपते. रसोई चालूच होती, करायचं चालूच आहे, संपली. रुक्मिणी मातेला वाटलं बऱ्याच दिवसांनी भीमदादा आले म्हणून माझं आवडलं असेल हाताचं, कौतुक वाटलं रुक्मिणीला. भीमदादा जेवू लागले. जेव्हा जेव्हा कृष्णाच्या घरचं सगळं संपलं भगवान श्रीकृष्णाच्या, आणि दुसरी पण जेव्हा मागवण्याची वेळ आली तेव्हा रुक्मिणी मातेला वाटलं की मी स्वयंपाक जरी चांगला करत असेल तर आम्हाला वर्म भीमाचं कळलं, आता कोण आहे यांचा मालक. सगळ्यात आम्हाला भगवान श्रीकृष्णाला अनन्य भावना चरण गेली. तेव्हा देव म्हणले मी आधीच ह्यात नाही म्हणून तुला सांगितले, कशाला माझ्या गळात. भगवंताने आधी सांगितलं होतं पण नाही म्हणले देवा, आम्हाला अहंकार आता तुम्ही काय भीमाला सांगत नाही हे आज कळलं काय. रुक्मिणी माता म्हणते देवा काय काय अनुभव घेतल्याशिवाय कळत नाही, तो सांगून कळत